आपल्याला आठवत असेल प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसापूर्वी आरक्षण बचाव यात्रा काढली। ओबीसी आरक्षण कुठेतरी धोक्यात आलंय, ओबीसी समाजावर अन्याय होताना दिसत आहे असं कुठेतरी वाटलं असल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी ही यात्रा काढली असावी, ही त्या यात्रे पाठीमागची एक बाजू। पण मित्रांनो, दुसरी बाजू समोर आलेली आहे। ही बाजू नेमकी काय आहे हे पाहूया। प्रकाश आंबेडकर यांनी जी काही आरक्षण यात्रा काढली, आरक्षण बचाव यात्रेमागे विधानसभा निवडणूक आणि ओबीसी यांच्या बाबतीतला सेफ गेम आहे आणि हा सेफ गेम त्यांचा यशस्वी होताना दिसत आहे। नेमका तो सेफ गेम काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवावेत यासाठी बेल आयकॉन क्लिक करा। विषय चांगला वाटला तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरू केलं, त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि भेट घेऊन मराठा आरक्षणाला त्यांनी पाठिंबा दिला। मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचं समर्थन त्यांनी जाहीररित्या केलं होतं। लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि वंचित आघाडी सोबत निवडणूक लढू असा सुद्धा त्यांनी प्रस्ताव जरांगेंना दिला होता। एकंदरीत हे सर्व सुरू असताना अचानकपणे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भूमिका बदलली। लक्ष्मण हाके यांचं वडीगुद्री येथे उपोषण सुरू असताना त्या ठिकाणी भेट देऊन ओबीसी आंदोलनाला त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला। हे सर्व आपल्याला माहित आहे, त्यामुळे खोलात जास्त जात नाही। पण काही दिवसापूर्वी त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली। बचाव यात्रा काढत असताना ओबीसीवर जे काही ओबीसी मराठा वाद चालू आहे, यामध्ये कुठेतरी चुकीचं होतंय, ओबीसी आरक्षण धोक्यात येत आहे असं त्यांना वाटलं असल्यामुळं त्यांनी ही यात्रा काढली असावी। पण दुसरी बाजू मित्रांनो समोर आलेली आहे। दुसरी बाजू, त्याचा दुसरा पैलू जे आहे तो पैलू सुद्धा समोर आलेला आहे। ओबीसी यांना ओबीसीच्या बाबतीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक सेफ गेम प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत एक जी बाब घडली त्या बाबीचा खूप खोल जाऊन विचार केलेला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाने ओबीसी उमेदवाराला मतदान केलं नाही। ज्या ठिकाणी आघाडीचा उमेदवार ओबीसी आहे आणि महायुतीचा उमेदवार मराठा आहे, त्या ठिकाणी सुद्धा संभाजीनगरमध्ये मराठा समाजाने महायुतीच्या उमेदवाराला मतदान करून निवडून आणलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत असं लक्षात आलं की मराठा समाजाने फक्त मराठा उमेदवारालाच मतदान केलेलं आहे। त्यामुळे याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झाला, चर्चा खूप झाली। ओबीसी समाज या गोष्टी ओबीसी समाजाने खूप मनावर घेतलेल्या आहेत आणि विधानसभेला ओबीसी समाज सुद्धा लोकसभेमध्ये जी मराठा समाजाने भूमिका घेतली होती तीच भूमिका आता ओबीसी समाज घेणार असल्याचं दिसतंय। ओबीसी समाज सुद्धा मराठा उमेदवाराला मतदान करणार नाही असं म्हणत आहे। त्यामुळे ही बाब प्रकाश आंबेडकरांनी हेरलेली आहे। त्याचं कारण महत्त्वाचं आहे। सध्या बीडसह मराठवाडा व महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचे संभाव्य चेहरे जे आहेत, उमेदवार जे आहेत, त्यांनी जोरदार विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केलेली आहे, गाठीबिटी सुरू केलेल्या आहे। बीड जिल्ह्यामध्ये गेवराईमध्ये मयुरी खेडकर यांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे। माजलगावमध्ये माधव निर्मळ यांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे। बाबरी मुंडे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। सुभाष राऊत यांनी सुद्धा तयारी जोरदार केलेली आहे। बरेचसे असे संभाव्य नेते आहेत, संभाव्य उमेदवार आहेत की त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे। आष्टी मतदारसंघामध्ये भीमराव धोंडे आहेत, शिवाजीराव राऊत आहेत, असे बरेच चेहरे। यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा येतो की हे सर्व जे संभाव्य उमेदवार ओबीसीचे आहेत हे महायुतीशी जोडलेले आहेत। बीड जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये असंच गणित आहे। महायुतीशी जोडलेले हे सर्व संभाव्य उमेदवार आहेत। मग ज्यावेळी पण त्या मतदारसंघामध्ये महायुतीकडे मराठा समाजातील विद्यमान आमदार आहेत, तर काही ठिकाणी माजी आमदार मराठा समाजाचे महायुतीचे आहेत किंवा काही ठिकाणी महायुतीचे दिग्गज असे मराठा समाजातील संभाव्य उमेदवार आहेत। अशा वेळी महायुतीची उमेदवारी मराठा समाजातील प्रस्थापित नेत्याला मिळू शकते किंवा मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यावेळी जे सध्या ओबीसी समाजातील संभाव्य चेहरे, संभाव्य उमेदवार तयारी करत आहेत
त्यांचं काय, ते काय करतील, तर त्यावेळी त्यांच्याकडे सक्षम पर्याय एक आहे, तो पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी। ही बाब प्रकाश आंबेडकर यांनी हेरलेली आहे। त्याचं कारण महत्त्वाचं आहे की सध्या जे ओबीसी समाज म्हणतोय की आम्ही मराठा उमेदवाराला मतदान करणार नाही, त्यामुळे काही जरी झालं तर जर ओबीसी उमेदवार निवडणुकीत असेल तर त्यावेळेस त्यांच्याकडे त्या उमेदवाराला 30-40,000 मतदान प्रत्येक मतदारसंघामध्ये पडू शकतं। दुसरीकडे वंचित आघाडीचं हक्काचं मतदान प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 25 ते 30,000 आहे। दोन्हीचं गणित जर पकडलं तर 60 ते 70,000 मतांपर्यंत आकडा किंवा मतांचा आकडा त्या ओबीसी उमेदवाराच्या पाठीशी राहू शकतो। आणि इकडे दुसरीकडे मराठा समाजाचे महाविकास आघाडी आणि महायुती 2 आणि जरांगे पाटलांनी उभा केला तर एक असे 3 मराठा समाजाचे उमेदवार राहू शकतात। त्यामुळे त्यांच्या उमेदवारांना किंवा मराठा आणि मुस्लिम समाजाच्या मतांमध्ये विभागणी होऊ शकते आणि वंचित आघाडीचं म्हणजे मागासवर्गीय समाजाचं मतदान आणि ओबीसी समाजाचं मतदान एक गट झाल्यामुळे त्यावेळी विजयाचं गणित हे वंचित आघाडीचं जुळतं। ही बाब प्रकाश आंबेडकरांनी कदाचित ओळखलेली आहे, त्यामुळे त्यांनी आरक्षण बचाव यात्रा काढली। त्याचं कारण तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण ओबीसीच्या संभाव्य चेहऱ्याला जर उमेदवारी वंचित आघाडीने दिली आणि मतं मागायला प्रकाश आंबेडकर ओबीसी समाजाकडे गेले तर समोरून जर म्हटलं की तुम्ही आमच्यासाठी काय केलं तर प्रकाश आंबेडकर छाती ठोकपणे सांगू शकतात की आम्ही महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव यात्रा काढली जी कोणीही काढलेली नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला मतं द्या, मतं मागण्याचा तुम्हाला अधिकार आहे। आणि याच मुद्द्यावर ओबीसी समाज वंचितच्या त्या संभाव्य ओबीसी चेहऱ्याला मतदान करू शकतं आणि त्या मतदारसंघामध्ये धक्कादायक निकाल वंचित आघाडी लावू शकतं। बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव, गेवराई आणि आष्टी या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये जे प्रकाश आंबेडकरांच्या गणितानुसार किंवा सेफ गेमनुसार जर झालं तर हे 3 संभाव्य उमेदवार जर वंचितचे उमेदवार राहिले तर धक्कादायक निकाल लागू शकतो आणि ओबीसीचे 2 किंवा 1 ते 2 उमेदवार किंवा 1 ते 2 आमदार बीड जिल्ह्यामध्ये वंचितचे येऊ शकतात, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। या बाबतीमध्ये आपल्याला नेमकं काय वाटतं? वंचितकडे ओबीसीचे जे संभाव्य उमेदवार आहेत हे जाऊ शकतात का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा। बीड जिल्ह्यामध्ये वंचितचे संभाव्य उमेदवार कोण असू शकतात हे कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा। कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असू शकतात? बीड जिल्ह्यामध्ये वंचितच्या माध्यमातून ओबीसी आमदार होऊ शकतो का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला सांगा। यासह हा विषय कसा वाटला यावर व्यक्त व्हा। नवीन असाल तर पुन्हा सांगतो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण सबस्क्राईब केलं तर निश्चितच आम्हाला बळ मिळतं, आमचा उत्साह वाढतो। चॅनल पहा, चॅनल पाहिल्यानंतर आपलं मत व्यक्त करा आणि त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, तोपर्यंत धन्यवाद।